नमस्कार मित्रांनो, पॉलिटी बाय गोपाल सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण काय बघणार, महान्यायवादी, महाधिवक्ता आणि कॅग। तर मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। यावर काय तर वारंवार प्रश्न पाहायला मिळतात आपल्याला। महान्यायवादी, महाधिवक्ता आणि कॅग। तर बघा, महान्यायवादी आणि महाधिवक्ता म्हणजे काय असेल? एवढा मोठा देश आहे आणि या देशामध्ये काय होणार, तर या देशामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात? तर बघा, जर कोणी आपल्या केंद्र सरकार विरुद्ध काय म्हणू न्यायालयात गेलं असेल, तर न्यायालयात सरकारची बाजू मांडण्याचं काम कोण करणार, तर आपले महान्यायवादी करतात। मग राज्यांच्या बाबतीत तसंच। आता समजा महाराष्ट्र राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्य काय म्हणू आपण राज्य सरकार विरुद्ध कोणी जर न्यायालयात गेलं तर बाजू कोण मांडणार, महाधिवक्ता। आणि कॅग काय असेल, तर बघा इथे लोकशाही आहे, कॅग आपण नंतर बघू। ह्या दोन गोष्टी आधी काय तर समजून घ्या। तर हे काय करणार, न्यायालयात बाजू मांडण्याचं काम करणार, कोणाची, गव्हर्नमेंटची। ठीक आहे। परत एखादा विधिविषयक सल्ला, विधिविषयक सल्ला म्हणजे काय असेल, तर बघा विधिविषयक, आता या व्यक्तींना काय असायला हवं, विधी म्हणजे काय, विधिविषयक हे कायद्याचे तज्ज्ञ असतात, कायदे तज्ज्ञ म्हणतो आपण। जर गव्हर्नमेंटला एखाद्या बाबतीत काय म्हणू कायदेविषयक सल्ला हवा असेल तर हे व्यक्ती देत असतात। राज्यांच्या बाबतीत महाधिवक्ता देणार आणि काय असेल महान्यायवादी काय तर केंद्राच्या बाबतीत देणार। तर आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात। ठीक आहे। मग हे व्यक्ती काय असणार, तज्ज्ञ असणार। यांना काय असायला हवं, तर यांना कायद्याचं नॉलेज असायला हवं। सर्वोच्च कायदा अधिकारी जर कोण असेल, तर भारतातील सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असेल, तर महान्यायवादी। सर्वोच्च कायदा अधिकारी भारतातील। आणि राज्यातील काय असेल, तर आपले महाधिवक्ता, हे महान्यायवादी असणार इथे। आणि इथे काय तर महाधिवक्ता। कॅग काय असेल, तर कॅग आपल्याला सर्वोच्च वित्तीय अधिकारी पाहायला मिळतात। आता बघा, एवढा मोठा देश आहे, कोणी ना कोणी काय म्हणू आपण गव्हर्नमेंट विरुद्ध कुठे जाणार, न्यायालयात। बघ स्वतः पंतप्रधान जाऊन बाजू मांडणार का? एक तर पंतप्रधानांना काय वेळ नसतो, बरोबर आहे की नाही? आणि पंतप्रधान तिथे जर गेले आणि कायद्याचं नॉलेज नसेल तर तोंड बघणार का? म्हणून हे व्यक्ती कसे असतात, तज्ज्ञ असतात। म्हणून भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असेल, तर महान्यायवादी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। आता बघा, भारताचा महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणतात, भाग 5 कलम 76 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि महाधिवक्ता आर्टिकल 165 मध्ये। ठीक आहे। हे भाग देशाचे प्रशासन चालवताना कायद्याद्वारे किंवा नवीन कायदे करताना किंवा काय सरकारला विधिविषयक सल्ला बघा किंवा न्यायालयात सरकारची बाजू मांडण्याचं कार्य कोण करत असेल, तर आपले महान्यायवादी करतात। म्हणून बघा, सरकार महान्यायवाद्यांची काय करतात, नेमणूक करतात। महान्यायवादी हा भारत सरकारचा सर्वोच्च काय आहे बघा, कायदा अधिकारी जर म्हटलं तुम्हाला, तर आपले महान्यायवादी। मग एखाद्या वेळेस जर मल्टीलाइनर मध्ये जर म्हटलं तुम्हाला महान्यायवादी हे सर्वोच्च वित्तीय अधिकारी, तर विधान चुकीचं आहे। काय, कायदा महत्वाचा आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं। महान्यायवादी बघा, आता यामध्ये आपण कंपॅरिझन करू तर काय असेल यांना, तर बघा काही यांना विशेष अधिकार प्राप्त असतात। संसद सदस्याला जे अधिकार प्राप्त असेल, तसंच काय आपल्या मंत्रिमंडळाला म्हणजे मंत्र्यांना जे अधिकार आहेत त्यांना सुद्धा प्राप्त असतात। परंतु हे मतदान करणार का, तर मतदान करण्याचा यांना अधिकार नसतो। सरकारला सल्ला बघा, विधिविषयक सल्ला देतात, न्यायालयात बाजू मांडणे सरकारची, संसदेच्या दोन्ही सभागृहात बोलण्याचा, भाषण करण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे। परंतु संसद सदस्याप्रमाणे यांना विशेष अधिकार आहे। मतदानाचा अधिकार आहे का, तर आयोग म्हणतात मतदानाचा यांना अधिकार नसतो। तर काही गोष्टी लिहून घ्यायच्या, मतदानाचा अधिकार नाही। नंतर काय, यांचे पगार भत्ते कोण, तर आपले राष्ट्रपती। तिकडे कोण ठरवणार, तिकडे म्हणजे काय, महान्यायवादी, महाधिवक्तांचे राज्यपाल। तसंच यांना कार्यकाळाची हमी नसतात। ह्या सर्व गोष्टी नसल्यामुळे बघा त्यांना काय खाजगी वकिली करता येतात। परंतु खाजगी वकिली करत असताना भारत सरकार विरुद्ध करता येणार का, तर बिलकुल नाही। सर्व न्यायालयात सुनावणी ऐकून घेण्याचा त्यांचा अधिकार आहे। आता समजा भारतातील कोणत्याही न्यायालयात जाऊन ते सुनावणी ऐकून घेऊ शकतात। संसद समितीचे बघा
संसद समितीचे हे सदस्य असतात, सदस्य असतात नाही असू शकतात. समजा एखादी संसदीय समिती नेमतात, समित्या कशासाठी नेमत असेल तर काही जर काय म्हणू गव्हर्नमेंटने एखाद्या बिल आणलं असेल कायद्याविषयी, जर त्यामध्ये कायद्याची गरज असेल तर यांना सदस्य म्हणून संसद समितीवर नेमू शकतात. ठीक आहे, परंतु त्यामध्ये मतदान करता येत नाही यांना, मतदान यांना कुठेच करता येत नाही. वकिली, खाजगी वकिली हे करू शकतात. आता बघा अधिकार काय नाही, मतदान कोणत्याही सभागृहात यांना मतदान करता येणार नाही. संसद सदस्य असतो का? हा तर बिलकुल नाही. म्हणूनच त्यांना मतदान करता येत नाही संसद सदस्य नसल्यामुळं. संसद समितीत सुद्धा हे मतदान करता येत नाही, लक्षात ठेवायचं. आयोग वारंवार याच एरियावर प्रश्न विचारतात. एक तर आर्टिकल लक्षात ठेवा, आर्टिकल 75. ठीक आहे, त्यानंतर काय मतदान करता येतात का तर नाही. पगार भत्ते बघा, राष्ट्रपती आयोग म्हणतात संसद कायद्याद्वारे, कार्यकाळाची हमी आहे का तर बिलकुल नाही. परत बघा संसद समितीचे सदस्य असू शकतात परंतु संसद समितीमध्ये मतदान करू शकत नाही. यावरच वारंवार प्रश्न येतात. कलम 88 कलम 88 मध्ये काय सांगितलेलं आहे, मंत्रिमंडळाचा सदस्य नसला तरी त्या संसदेच्या दोन्ही सभागृहात किंवा ज्या सभागृहात समितीचा सदस्य असेल त्यात भाषण करण्याचा अधिकार आहे, मात्र मतदान करू शकत नाही. सदस्य नसतातच हे सदस्य कट करायचं. समितीचा सदस्य असेल, बघा बाबा एक मिनिट, सभागृहात समितीचा सदस्य, हां समितीचा म्हटलेला आहे. सभागृहात एखादी समिती नेमली असेल, त्या समितीचा सदस्य असेल, कट नका करू. ठीक आहे, असेल तर त्यात भाषण करण्याचा अधिकार आहे, मात्र मतदान करता येणार का तर बिलकुल नाही. परत बघा 105(4) नुसार संसद सदस्यास व महान्यायवादी यास विशेष अधिकार. मग 88 आणि 105 मध्ये काय फरक आहे तर खूप डिफरन्स आहे, लक्षात ठेवायचं. आर्टिकल 88 आणि 105. तर बघा 105 मध्ये काय म्हटलेलं आहे, संसद सदस्याप्रमाणे काय विशेष अधिकार. कसे अधिकार? विशेष अधिकार म्हटलेला आहे. आता आपल्याला माहित आहे, आपण आर्टिकल 105 मध्ये काय, आर्टिकल 14 मध्ये आपण बघितलेलं आहे, सभागृहातनी काय भाषण करणे, मतदान करणे. कोण? संसद सदस्यांना काय असतात, सभागृहात भाषण करू शकतात, मतदान करू शकतात. बरोबर आहे की नाही? त्यांनी बघा भाषण काही करू द्या किंवा काही बोलू द्या संसदेमध्ये, तर त्यांना काय विशेष असा अधिकार असतो का तर त्यांच्यावर गुन्हे वगैरे दाखल होत नसतात, त्यांना विशेष अधिकार आहे. आता आपले महान्यायवादी, त्यांना काय बोलणे म्हणजे यांना भाषण करण्याचा, बोलण्याचा सर्व अधिकार आहे. कामकाजात भाग तर हे सदस्य घेतातच. ठीक आहे, कामकाजात भाग घेण्याचा. आता यांना काय हे सर्व अधिकार, परंतु मतदान करता येणार नाही. कोणाला? आपल्या महान्यायवादी यांना, का तर संसद सदस्य नसतात. इथं काय म्हटलेलं आहे, संसद सदस्य. आता बघा आर्टिकल 88, मग आर्टिकल 88 मध्ये काय असेल, इथं म्हटलेलं आहे मंत्र्याप्रमाणे विशेष अधिकार. मग डिफरन्स काय आहे बघा मित्रांनो, यामध्ये आर्टिकल 88 आणि आर्टिकल 105. इथं संसद सदस्य म्हणजे इथे काय असेल, सर्वच पक्षाचे तुम्हाला काय पाहायला मिळणार, निवडून आलेले सदस्य. समजा मग सत्ताधारी असो, विरोधी पक्ष असो किंवा 1-2 ज्या पक्षाचे असेल, सर्व पक्षाचे आपल्याला इथे पाहायला मिळतात. हे संसद सदस्य म्हटलं जातं. आणि मंत्री म्हणजे काय तर ज्यांची सत्ता आहे, त्यांची सत्ताधारी पक्ष असतात की नाही, सत्ताधारी पक्षांचेच आपल्याला मंत्री पाहायला मिळतात. तर मंत्र्याला काय असतात, एका सभागृहामधून दुसऱ्या सभागृहामध्ये तिथे जाण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे, कामकाजात भाग घेण्याचा आहे. परंतु त्यांना मतदान कुठे करतात, ज्या सभागृहाचे ते सदस्य आहे तिथेच त्यांना मतदान करावं लागतात. मतदानाचा अधिकार त्यांना ज्या सभागृहाचे सदस्य आहे तिथेच करतात. ठीक आहे, सभागृह सदस्य. आता मंत्र्यांना काय अधिकार असेल असं तर आपल्याला माहित आहे, कधी कधी काय राज्यसभेचे काय असतात मंत्री असतात. म्हणजे सदस्य असणारा एखादा व्यक्ती जर आपण मंत्री म्हणून नेमणूक केलेली असेल तर त्यांना लोकसभेमध्ये येऊन काय उत्तर द्यावं लागेल, म्हणजे कामकाजात भाग घेण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे. म्हणून मंत्र्यांना विशेष अधिकार आर्टिकल 88 मध्ये पाहायला मिळतात. तसंच आपल्या महान्यायवादी यांना सुद्धा काय बोलण्याचा, भाग घेण्याचा वगैरे वगैरे, परंतु मतदानाचा यांना अधिकार नसतो. तर 105 आणि 88 मध्ये एवढा डिफरन्स आहे, लक्षात ठेवायचं. कधी कधी आयोग आपल्याला कन्सेप्च्युअल जर प्रश्न विचारला तर यावर काय होणार, ट्रॅप व्हायचं नाही. ठीक आहे.
आता तसंच बघा आपण आर्टिकल 105 आणि 88 बघितलं. मग काय हे महान्यायवादी यासाठी बघितलेलं आहे आणि महाधिवक्ता राज्यांसाठी. महाधिवक्ता काय मग यांच्यासाठी आर्टिकल काय असेल तर आर्टिकल 194. जसं आपण आर्टिकल 105 बघितलेला आहे, काय म्हटलं आपण 105 नुसार विशेष अधिकार काय संसद सदस्यांना. मग विधिमंडळ सदस्यांना विशेष अधिकार. विधिमंडळ सदस्यांना विशेष अधिकार काय तेच सभागृहात बोलण्याचा, भाग घेण्याचा, कामकाजात. ठीक आहे. मग विधिमंडळ सदस्य म्हटल्यावर काय तर इथे सुद्धा काय याचप्रमाणे सर्वच पक्षाचे आपल्याला काय सदस्य पाहायला मिळतात, सत्ताधारी, विरोधी पक्ष. ठीक आहे. मग आर्टिकल 177 मध्ये काय सांगितलं असेल तर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना विशेष अधिकार. एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात जाणे, कामकाजात भाग घेणे, बोलणे. परंतु मतदान काय ज्या सभागृहाचे सदस्य आहे तिथे करणे. तसंच मग आपल्या काय महाधिवक्ता यांना सुद्धा काय तर मंत्र्याप्रमाणे अधिकार असेल, परंतु मतदान यांना कुठेच करता येत नाही. का तर हे विधिमंडळाचे सदस्य नसतात. एवढा आर्टिकल यामध्ये आहे. 88 हे काय केंद्रासाठी, महान्यायवाद्यांसाठी. ही 2 आर्टिकल महाधिवक्तांसाठी. ठीक आहे. आता बघा ही आर्टिकल आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. भाग काय 5 कलम 76 प्रकरण काय असेल यांचं प्रकरण 1. प्रकरण काय भाग 5 मधील प्रकरण 1 आणि भाग 6 मधील प्रकरण 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. महान्यायवादी काय तर आपल्याला केंद्रासाठी आणि हे काय राज्यांसाठी. आर्टिकल लक्षात ठेवा. आर्टिकल 76, आर्टिकल 165. परत बघा राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात. कोणाच्या मर्जीने? राष्ट्रपतींच्या. आता बघा कार्यकाळांची हमी नाही, राष्ट्रपती यांना पदावरून दूर करतात. हे काय करणार इथे राज्यपालाच्या मर्जीने पद धारण करणार. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यास पात्र असलेल्या व्यक्तींची नेमणूक करतात. सर्वोच्च न्यायालयाचे जे काय म्हणून न्यायाधीश असतात, जी पात्रता हवी तीच पात्रता यांना हवी. का तर यांना कायद्याचं नॉलेज असायला हवं की नाही, त्यासाठी ही पात्रता सांगितलेली आहे. इकडे काय असेल हायकोर्ट. हायकोर्टच्या न्यायाधीश होण्यात जी पात्रता हवी ती पात्रता यांना हवी. कार्यकाळ बघा कार्यकाळ घटनेत नाही. आयोग म्हणतात 5 वर्षाचा. कार्यकाळ घटनेत नमूद आहे का यांचा? नाही आहे. मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर काय करतात महान्यायवादी सहसा राजीनामा देतात. कार्यकाळ घटनेत नमूद आहे का तर बिलकुल नाही. राज्यपालाच्या मर्जीनुसार पदावर राहतात. राष्ट्रपतीद्वारे संबंधित विधिविषयक बाबीवर सरकारला काय देतात ते सल्ला देतात. भारत सरकारची बाजू न्यायालयात मांडण्याचं काम कोण करतात तर आपले महान्यायवादी करत असतात. राज्यपालाद्वारे संबंधित विधिविषयक बाबीवर राज्य सरकारला सल्ला कोण देतात तर आपले महाधिवक्ता देतात. ठीक आहे. महान्यायवादी कलम 76(3) नुसार भारतीय क्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये सुनावणी ऐकून घेण्याचा अधिकार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात व संयुक्त बैठकीत बोलण्याचा, भाषण करण्याचा अधिकार, कामकाजात काय भाग घेण्याचा अधिकार, पण मतदानाचा अधिकार नसतो. लक्षात ठेवायचं, कारण ते संसद सदस्य नसतात. कलम 105 नुसार संसद सदस्याप्रमाणे सर्व विशेष अधिकार व संरक्षण प्राप्त. तर आपल्याला माहित आहे संसद सदस्यांना काय अधिकार असेल, 40 दिवस पूर्व आणि 40 दिवस नंतर काय तर त्यांना अटक करता येत नाही. जर अटक करायची असेल तर पीठासीन अधिकाऱ्यांची काय परवानगी वगैरे घ्यावी लागतात. त्याचप्रमाणे यांना अधिकार आहे. त्याचप्रमाणे काय असेल मग महाधिवक्त्यांचा राज्यांच्या सर्व क्षेत्रातील. इथे काय राज्यांच्या. जर उद्या म्हटलं तुम्हाला भारताच्या तर भारताचे चुकीचं आहे, आपल्या राज्यांच्याच फक्त. मग महाराष्ट्राचा काय म्हणू महाधिवक्ता असेल तर काय महाराष्ट्र राज्य पुरतात. परंतु समजा मग काय एखादी केस जर गुजरात राज्यात सुरू असेल महाराष्ट्र गव्हर्नमेंटची तर ते काय करू शकतात तिथे जाऊन सुनावणी ऐकून घेऊ शकतात. ठीक आहे. परंतु सहसा लक्षात ठेवायचं राज्यांच्या सर्व क्षेत्रातील न्यायालयात सुनावणी ऐकून घेण्याचा अधिकार. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये भाग घेण्याचा, बोलण्याचा अधिकार, पण मतदानाचा अधिकार नाही. आर्टिकल 194 नुसार राज्य विधिमंडळ सदस्याप्रमाणे सर्व विशेष अधिकार प्राप्त होतात. आपण बघितलेलं आहे. महान्यायवादी कार्यकारी मंडळात समावेश असतो. आता बघा कार्यकारी मंडळात त्यांचा समावेश आहे, परंतु मंत्रिमंडळाचे हे सदस्य नाही. लक्षात ठेवायचं. कार्यकारी मंडळ तुम्हाला सांगितलेलं आहे मी मागे. ठीक आहे. राज्याच्या कार्यकारी मंडळात
समावेश असतो, समावेश अंग वगैरे आपण म्हणू शकतो, भाग म्हणू शकतो, परंतु हे काय तर मंत्रिमंडळाचे सदस्य नसतात, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सदस्य आहे का तर बिलकुल नाही. भारत सरकारचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कोणाला म्हणतात तर आपल्या महान्यायवादी, आणि महाधिवक्त्यांना काय तर राज्यांचा सर्वोच्च कायदा अधिकारी. राष्ट्रपती पगार भत्ते ठरवतो, लक्षात ठेवायचं. आयोग म्हणतात संसद. या गोष्टी लक्षात ठेवा, यावर वारंवार प्रश्न येऊन गेलेले आहे. ठीक आहे, इथे कोण राज्यपाल पगार भत्ते ठरवणार. केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात, आहे का सदस्य तर बिलकुल नाही. राज्य कॅबिनेटचे सदस्य नसणार. इंग्लंडमध्ये असतो. आपण काय बघत आहे भारताविषयी. इंग्लंडमध्ये हे सदस्य पाहायला मिळतात, परंतु भारतामध्ये अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाही. कार्यकाळ पदावरून हटवण्याची पद्धत यांचा घटनेत काहीच तरतूद नाही सांगितलेली. कार्यकाळ आणि त्यांना पदावरून कशा प्रकारे हटवायचं हे काही सांगितलं का तर नाही. मग राष्ट्रपतींची मर्जी आणि राज्यपालांची मर्जी आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे मित्रांनो, तर बघा हा जो काय म्हणू आपण हा चार्ट आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. तर आपण आता काय बघणार तर आपण बघूया आता कॅग, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक. तर आता कॅग काय असणार. कॅग म्हणजे काय तर बघा आपल्या भारतात लोकशाही आहे. बघ लोकशाही असल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होतात तर बघा ही काय असेल सरकारची तिजोरी आहे. यामध्ये काय असतात तर बघा विविध टॅक्स भरतो आपण. काही डायरेक्ट टॅक्स भरतात, इनडायरेक्ट टॅक्स तर आपण काय म्हणू सर्वच भरतो, ज्यांचं इन्कम सुद्धा कमी आहे. एखादा भिकारी जरी असेल तरी इनडायरेक्ट टॅक्स काय करतात तो गव्हर्नमेंटला पे करतात. का तर बघा एखादा बिस्किटचा काय म्हणू आपण एखादा बिस्किटचा काय असेल बिस्किट विकत घेतलेले आहे बघा पुढा असतो त्यावर नाही का आपल्याला काय तर त्यावर इनडायरेक्ट टॅक्स लावले जातात. बरोबर आहे की नाही. बिस्किट तयार केल्यानंतर पॅकिंग होतात, पॅकिंग केल्यानंतर दुकानात विकायला जातात आणि विकल्यानंतर काय होतात तर गव्हर्नमेंट त्यावर टॅक्स लावतात. मग एखाद्या भिकाऱ्यानं जरी ह्या काय घेतला असेल तर बिस्किट विकत घेतले असेल तर गव्हर्नमेंटला टॅक्स जातात. ठीक आहे. मग हा भारत देश आहे. आपण आपल्याला माहित आहे काय सरकारकडे तिजोरी असतात. मग सरकार काय करणार यामध्ये जो पैसा आहे यामध्ये जो पैसा असतो हा पैसा कोणाचा आहे तर हा भारतीय जनतेचा पैसा आहे. मग इथे काय म्हणू आपण सरकारची मनमानी असेल का. पंतप्रधानांनी काय मंत्रिमंडळांनी कधी जायचं आणि पैसा काढून घ्यायचा का तर बिलकुल नाही. मग यांच्यावर देखरेख ठेवण्याचं काम कोण करत असेल तर आपले कॅग करतात. हा पैसा काढायचा असेल हा पैसा काढायचा असेल तर आपल्याला माहित आहे अर्थसंकल्प मांडतात. कायद्याद्वारेच पैसा काढावा लागतो आणि जो पैसा काढलेला आहे तो योग्यरित्या काढलेला आहे की नाही, कायद्याद्वारे काढलेला आहे की नाही, त्यामध्ये काही भ्रष्टाचार झालेला आहे का तर या सर्व गोष्टी तपासण्याचं काम कोण करतात तर आपले कॅग करतात. म्हणून हे पद भारतात अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. म्हणून तर यांना काय म्हणतात लोकलेखा समितीचे काय कान नाक डोळे किंवा मित्र मार्गदर्शक तत्वज्ञ म्हणतात. लोकलेखा समितीवर काय असतात तर आपल्याला माहित आहे विरोधी पक्षाच्या काय एखाद्या व्यक्तींची अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्या जाते. त्यावरूनच काय भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळतात. तर ठीक आहे, हे कॅग विषयी आपण कन्सेप्ट बघितलेला आहे. तर आता बघा भाग 5 मधील प्रकरण 5 मध्ये आणि आर्टिकल लक्षात ठेवा भरपूर वेळेस विचारतात. आर्टिकल 148 ते 151 148 मध्ये काय तर कॅगचा उल्लेख पाहायला मिळतो. ठीक आहे. 1753 मध्ये हे पद निर्माण केलेलं आहे. लोकलेखा समितीचे बघा मित्र मार्गदर्शक व तत्वज्ञ म्हणून काय कार्य करतात. लोकलेखा समितीला नाही तर इथे काय लोकलेखा समितीचे कान नाक डोळे म्हणून यांना म्हटले जातं. का तर हे बघा आपण म्हटलेलं आहे की बघा हे अहवाल तयार करत असतात. म्हणजे गव्हर्नमेंटने काही भ्रष्टाचार वगैरे केलेला आहे का तर काय करतात ते ऑडिट करतात आणि त्यांना जर आढळलं तर लोकलेखा समितीला काय तो अहवाल सादर करतो. आणि लोकलेखा समितीला माहीतच आहे अध्यक्ष कोण असतात तर विरोधी पक्षाचे. म्हणून काय म्हणतात यांना मित्र मार्गदर्शक तत्वज्ञ म्हणतात लोकलेखा समितीचे. केंद्र व राज्य सरकारने केलेल्या खर्चाचे परीक्षण करतो. बघा तसंच काय सरकारने केलेले खर्च योग्य झाला आहे की नाही यांची तपासणी करता. वित्तीय व्यवस्थेचे नियंत्रण भारताच्या घटनेच्या नियंत्रणाखाली सर्वात महत्त्वाचे अधिकारी
आपल्याला पाहायला मिळतात. तसंच काय हे, तर हे कट करा, संसदेला वगैरे नाही. ठीक आहे, तर आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. आता बघा, हे ऑडिट कोण कशाची करतात? केंद्र सरकार, राज्य सरकार आणि काय असेल तर लोकल गव्हर्नमेंट, या सर्वांची हे ऑडिट करतात. नाहीतर तुम्हाला वाटेल की फक्त केंद्र सरकार, नाही, केंद्र, राज्य आणि लोकल गव्हर्नमेंट सर्वांची हे ऑडिट करत असतात. आता अहवाल बघा, आपल्याला अहवालावर काय प्रश्न विचारले जातात. अहवाल हे स्वतः मांडतात का? तर नाही, राष्ट्रपतींना सादर करतात आणि राष्ट्रपती कुठे तर संसदेमध्ये मांडण्याची व्यवस्था करतात. आयोग म्हणतात की अहवाल हे स्वतः मांडतात, तर विधान चुकीचं आहे. ठीक आहे, लोकसभा आणि काय राज्यसभेमध्ये कोण मांडतात? तर राष्ट्रपती मांडण्याची व्यवस्था करतात. बघा, त्यांनी जर राज्यांच्या रिलेटेड ऑडिट केली असेल तर राज्यपालांना देणार आणि राज्यपाल काय करणार? विधिमंडळामध्ये मांडण्याची व्यवस्था करणार. नेमणूक पदावधी, नेमणूक कोण करणार? यांची राष्ट्रपती. राष्ट्रपती समोर किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर काय करतात? ते शपथ घेतात. कालावधी, कालावधी घटनेत निश्चित नाही. घटनेत निश्चित आहे का यांचा कालावधी? नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या काय न्यायाधीशाप्रमाणे पद ग्रहण केल्यापासून 6 वर्ष किंवा वयाचे 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत काय ते पदावर राहतात संसदीय कायद्याद्वारे. ठीक आहे, यांचं काय केलेलं आहे? पदावधी निश्चित केलेला आहे. पदावधी संपण्याच्या आत राष्ट्रपतींना संबोधून ते काय राजीनामा देऊ शकतात. पदावरून दूर, बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे यांना पदावरून दूर करतात. म्हणजे काय म्हणू आपण? कार्यकाळांची यांना हमी आहे. आता काही गोष्टी लक्षात ठेवायचं. कालावधी घटनेत निश्चित केलेला आहे का? तर नाही. मग काय केलेलं आहे? संसदीय कायद्याद्वारे त्यांचा कालावधी निश्चित झालेला आहे, 6 वर्ष किंवा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. लक्षात ठेवायचं. स्वातंत्र्य काय? वेतन, सेवा, शर्ती, बघा, इथे संसद कायद्याद्वारे आहे, परंतु आपण महान्यायवादी, महाधिवक्ता काय राष्ट्रपती आणि राज्यपाल ठरवतात. इथे काय तर संसद कायद्याद्वारे यांना आहे. पदावरून महाभियोग प्रक्रियेद्वारे यांना दूर केल्या जातात. आपण बघितलेलं आहे ना, सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांच्या काय तर त्या पद्धतीद्वारे यांना पदावरून दूर केल्या जातात. लाभाचे पद नाही, पदावधी संपल्यानंतर सुद्धा ते लाभाचे पद धारण करतात का? तर बिलकुल नाही. लेखा परीक्षण व लेखा विभाग, सेवेत इतर व्यक्ती, सेवा शर्ती. आता बघा, काही स्टाफ हवा असतात, तर त्या व्यक्तींची सेवा शर्ती म्हणजे कॅगचं डिपार्टमेंट आहे, तिथे जर कर्मचारी हवे की नाही, तर त्या व्यक्तींना बघा इतर व्यक्तींच्या सेवा शर्ती कोण ठरवतात? कॅग ठरवतात. राष्ट्रपती कॅगचा विचार घेऊन ठरवतात. राष्ट्रपती ठरवतात, परंतु काय कॅगचा विचार घ्यावा लागेल. सॉरी, इथे काय म्हटलेलं आहे? राष्ट्रपती कॅगचा विचार घेऊन ठरवतात. लक्षात ठेवायचं. कार्यालयाचा खर्च, सेवेत असलेल्या व्यक्तीचे पगार व भत्ते भारताच्या काय संचित निधीवर असतात, त्यांच्या कार्यालयाचा खर्च. ठीक आहे. लेखा परीक्षण नियंत्रण कोण? केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार जे ते काय करतात तर ऑडिट करत असतात. संसद, आता बघा, कर्तव्य अधिकार, संसदेने नियंत्रण महालेखा परीक्षक कायदा 1971 मध्ये काय केलेला आहे? कायदा केला. कर्तव्य अधिकार व सेवा शर्ती. 1976 मध्ये काय केलेलं आहे? तर लेखाविषयक म्हणजे अकाउंटिंगचे कामं त्यांच्याकडून काय केलं असेल तर काढली. फक्त आता काय ऑडिटिंगचे काम करतात, लेखा परीक्षण करतात फक्त. आयोग म्हणणार तुम्हाला हे अकाउंटिंग सुद्धा करतात, तर अकाउंटिंग ते करत नसतात, आधी करत होते, परंतु आता करणार का? तर बिलकुल नाही. या कायद्याद्वारे काय केलेलं आहे? फक्त लेखा परीक्षण, ऑडिटिंग. ठीक आहे. अकाउंटिंग म्हणजे काय असेल तर आपल्याला माहित आहे काय असेल, इनपुट आउटपुट किती आले किती गेले, तर हे काम त्यांच्याकडे नाही, तर हे वेगळे कर्मचारी करणार. ठीक आहे. सरकारच्या वित्तीय समावेशन असलेल्या संबंधी लेखापरीक्षण करू शकते ते राष्ट्रपतीच्या सल्ल्याने किंवा मागणीवरून. जमा रकमा, स्टॉक, लेखे इत्यादीचे काय करतात ते लेखापरीक्षण करतात. राष्ट्रपतींनी किंवा राज्यपालांनी जबाबदारी टाकल्यास इतर प्राधिकाऱ्यांच्या लेख्यांचे लेखापरीक्षण करू शकतात. ठीक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे सुद्धा. कलम 150 नुसार काय असेल? राष्ट्रपतींना केंद्र राज्य सरकारचे लेखी कोणत्या नमुन्यामध्ये ठेवावे? लेखे नाही, लेखी नाही तर काय लेखे कोणत्या नमुन्यामध्ये ठेवावे यासाठी काय सल्ला देतात ते. कलम
151(1) नुसार काय तर कॅग अहवाल कोणाला, राष्ट्रपतींना, आणि राष्ट्रपती काय संसदेमध्ये मांडण्याची व्यवस्था करतात. कलम 151(2) नुसार कॅग अहवाल राज्यपालांना आणि राज्यपाल काय विधिमंडळामध्ये मांडण्याची व्यवस्था करतात. तर ठीक आहे मित्रांनो, आपण कॅग त्यानंतर काय महाधिवक्ता महान्यायवादी बघितलेले आहे. तर बघा यांचे काय करायचे, आता करंट रिलेटेड कोण महान्यायवादी आहे, महाधिवक्ता आहे, कॅग आहे, या गोष्टी काय करायच्या तुम्ही करंट रिलेटेड लक्षात ठेवा. तर ठीक आहे, आले तर प्रश्न आपल्याला याच टॉपिकवर पाहायला मिळतात. जेवढा आपण एरिया घेतलेला आहे महान्यायवादी आणि महाधिवक्ता आणि कॅग, कधी कधी आपल्याला यावर एक प्रश्न तर असतात, परंतु कधी कधी 2-3 प्रश्न सुद्धा येऊन गेलेले आहे. तर म्हणून हा टॉपिक आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तर भेटूया नेक्स्ट टॉपिकमध्ये. धन्यवाद.